मुंबईमधून मुंबईमध्ये आता 14 जुलै रोजी छत्री मोर्चा निघणार आहे। मुख्यमंत्र्यांचे युवा प्रशिक्षणार्थी आता हा मोर्चा काढणार आहेत। निवडणुकीपूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून राज्यातल्या 1.25 लाख प्रशिक्षणार्थींना तत्कालीन सरकारने प्रशिक्षणार्थी म्हणून सेवेमध्ये घेतलेलं होतं। त्याच वेळी त्यांना कायम करू असा शब्द सुद्धा दिल्याचं या सर्व प्रशिक्षणार्थींचं म्हणणं आहे। मात्र आता या समूह प्रशिक्षणार्थींची मुदत संपत चाललेली आहे आणि असं असताना त्यांचं भवितव्य सुद्धा काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। प्रशिक्षणार्थी एकत्र आलेले आहेत। आपण पाहू शकतो हे सर्व प्रशिक्षणार्थी सांगलीच्या जिल्हा परिषदेच्या बाहेर आपला हक्क आणि मागण्यांसाठी आलेले आहेत। शांततेच्या मार्गाने हे या ठिकाणी हे आंदोलन नाही आहे, मात्र संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत। मला सांगा की काय नेमकी भूमिका आजच्या क्षणाला आहे? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा 6+5 कार्यकाल आता संपत येतोय। या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना 11 महिन्यानंतर पुढे काय हा प्रश्न भेडसावतोय आणि मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सांगितलंय की आता आम्ही 5 महिन्याचा कार्यकाल आम्ही तुम्हाला वाढवून दिलाय, आता पुन्हा आमच्याकडे कायम करा म्हणून येऊ नका। या क्षणाला काय मागणी आहे सरकारकडे? सरकारला एक मागणी आहे की जे मुलं या ठिकाणी काम करतात 11 महिन्याचा काळ पूर्ण संपत येतोय, त्यानंतर या मुलांनी पुढे करायचं काय आहे? त्या ठिकाणी काम करायचं, घरात बसायचं, दारात बसायचं की रानात जायचं, नेमकं जायचं कुठं न सुटणारं कोडं सरकारचं या ठिकाणी निर्माण झालंय। सगळ्यांचे पगार काय झाले नाहीयेत, थोडक्यांचे झालेत। तुम्ही त्याला भरपूर अटी लावल्या की व्हेरिफिकेशन करा, व्हेरिफिकेशन करतोय, परत तुम्ही अशी कागदपत्र त्याला सांगितल्यात, बर्थ सर्टिफिकेट सांगितले। सर सगळ्यांचं बर्थ सर्टिफिकेट असणार आहे का? काही काही मुलं असे आहेत अडाणी आई वडील असल्यावर बर्थ सर्टिफिकेट नसणार, त्याच्यासाठी तुम्ही आमचे 4-4 महिने पगार लांबवलेत। यांच्यावरच उपासमारीची वेळ येणार आहे, यांच्यावरच बेरोजगारीची वेळ येणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता दिलेला शब्द पाळावा आणि या कर्मचाऱ्यांना, या युवा प्रशिक्षणार्थींना आहे त्या ठिकाणी कायम करावं अशी मागणी आता जोर धरत आहे। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली। राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी छत्री मोर्चा काढणार आहेत। 14 जुलै रोजी हा मोर्चा विधान भवनावर धडकणार आहे। प्रशिक्षण योजनेला दिलेला कालावधी संपत असल्यानं 1,34,000 कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे आणि त्यामुळे हे कर्मचारी आंदोलन करत आहेत। मध्ये विधान भवनावर धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार। राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी निघणार मोर्चा। 36 जिल्ह्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत सांगलीमध्ये पार पडलेल्या बैठकीत निर्णय। नंदुरबारमध्ये प्रसिद्ध राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी आता थेट धडकणार विधान भवनावर। 14 जुलै रोजी काढणार धडक छत्री मोर्चा।